आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। महाराष्ट्राला लागलेली ड्रग्सची कीड आता इतकी पसरली आहे की महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये ड्रग्सचे कारखाने उभे राहायला लागलेत। मुंबई, पुणे, नाशिक या पाठोपाठ आता लातूर सारख्या ग्रामीण भागात माळरानावर ड्रग्स तयार व्हायला लागले। हे ड्रग्स अवघ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचतंय आणि यातला आर्थिक फायदा बघून पोलीसही या धंद्यामध्ये यायला लागलेत। लातूरमधल्या एका कारवाईमध्ये पोलिसांना जे सापडलंय त्यांना अवघ्या पोलीस दलाची झोप उडाली आहे। माळरानावर पत्र्याचं शेड, तेही गंजलेलं, आत फरशीवर कांदे, एखादा फॅन, एखादी खुर्ची, अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आणि काहीतरी केमिकल एक्सपेरिमेंट करणारं पात्र। हा सगळा सेटअप काय आहे माहितीये का? ड्रग्सचा कारखाना आहे, कारखाना। आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणा गावात, जिथं पोलिसांनी धाड टाकली आणि तब्बल 17 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं। 5 जणांना अटक केली। त्यातला म्होरक्या आहे प्रमोद केंद्रे। आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील रोहिणा या गावामध्ये आहोत। काल DRI पथकाने जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते कारवाई करत 11 किलो 36 ग्राम इतकं जे ड्रग्ज जे आहे ते जप्त केलेलं आहे। या प्रकरणामध्ये 7 जणांच्या विरोधामध्ये जे आहे ते DRI कडून जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर चाकूर तालुक्यातल्या रोहिणा गावातला एक जो व्यक्ती आहे तो मुंबई बदलामध्ये पोलीस या पदावरती कार्यरत आहे आणि तो त्याच्या शेतामध्ये जे आहे तो हा ड्रग्सचा कारखाना जो आहे तो चालवत होता। मुंबईमध्ये त्याचे काही साथीदार जे आहेत त्या साथीदारांच्या सोबत मिळून जो आहे तो त्याच्या शेतामध्ये हा जो कारखाना आहे तो या ठिकाणी चालवत होता। आणि काल जर पाहिलं तर 11 किलो 36 ग्राम इतका जो म्हणजे जवळपास 17 लाख रुपयांचा ड्रग्सचा साठा जो आहे तो DRI पथकाकडून काल जप्त करण्यात आलेला आहे। यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल जर पाहिलं तर 5 जणांना जे आहे ते चाकूरच्या कोर्टाच्या समोर हजर केला असता। त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली। त्याचबरोबर आज सुद्धा जे मुंबईहून 2 आरोपी आणले होते त्या 2 आरोपींना सुद्धा कोर्टामध्ये हजर केला असता। त्यांना सुद्धा 14 दिवसाची जी आहे ती कोठडी सुनावण्यात आली होती। एकूण जर पाहिलं हा जो पत्र्याचा शेड आहे या शेड मध्ये सुद्धा हा कारखाना जो आहे तो चालत होता आणि इथून जे आहे ते ड्रग्सचं जे रॅकेट आहे ते चालत होतं। मात्र DRIच्या पथकानं कारवाई करत या रॅकेटचा जो आहे तो पर्दाफाश केलेला आहे। एकूण जर या शेडच्या बाजूच्या आजूबाजूची जर परिस्थिती जर पाहिली, आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी निर्मनुष्य असं हे ठिकाण आहे। दूर दूरपर्यंत जर पाहिलं तर आपण पूर्ण हा डोंगर जो आहे तो पाहायला मिळेल, कारण या ठिकाणी कुठलेही शेतकरी सुद्धा आजूबाजूला किंवा परिसरामध्ये दिसत नाही आपल्याला। त्यामुळं कुठंतरी ही जागा जी आहे या लोकांनी निवडली असावी आणि इथून जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये ड्रग पुरवठा करण्याचं काम जे आहेत हे लोक करत होते। आणि त्यामुळे आता DRI पथकानं कारवाई करत जे आहेत या 7 आरोपींना आता ताब्यात घेतलं आहे आणि या सर्व प्रकरणाची आहे आता पुढील तपासणी केली जात आहे। मुद्दा असा आहे की हा ड्रग्सचा कारखाना या माळरानावर थाटला कसा गेला? प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे। मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी त्याची ओळख झाली। ड्रग्ज तस्कराने केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। काही महिन्यांपूर्वी केंद्रेनं माळरानावर शेड मारलं। शेडमध्येच ड्रग निर्मितीची उपकरणं बसवली गेली आणि त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचा आरोप आहे। ड्रग्स निर्मिती सुरू होती, त्यातून बक्कळ पैसा मिळत होता। मात्र काही दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग पेडलरला अटक केली आणि या ड्रग पेडलरला दंडुक्यांचा प्रसाद दिल्यानंतर त्यानं प्रमोद केंद्रेच्या कारखान्याचा पत्ता सांगितला। पोलिसांनी पाळत ठेवली आणि प्रमोद केंद्रेला अटक केली। प्रमोद केंद्रे सोबतच जुबेद मातकर, मोहम्मद असलम खान आणि अहमद कलीम शेख आणि ख्वाजा शफीक मेनन यांनाही अटक केली। प्रश्न असा आहे की ड्रग्ज बनवण्याचे कारखाने असे कोणत्याही माळरानावर उगवू लागले, त्यातून ड्रग्ज राजरोसपणे बाहेर पडू लागले, तर ड्रग्जचा हा विळखा सुटणार तरी कसा? सुनील कांबळे, NDTV मराठी, चाकूर, लातूर।